नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातील 275 अधिक ठिकाणी नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्या निवडणुका सुरू आहेत. यातील सर्वाधिक चुरशीची निवडणूक कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे? तर या प्रश्नाचं उत्तर येतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीच्या नगरपालिकेची निवडणूक जी आहे ती राज्यामध्ये चर्चेची, चुरशीची आणि संघर्षाची ठरलेली आहे. त्यामुळे हा जो संघर्ष आहे हा 3 पातळ्यांवरचा आहे. तो कसा आहे ते तुम्ही लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, या निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहे त्यांच्यामध्ये युती झालेली नाही. जे भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना, ठाकरे गट असे या कणकवलीमध्ये एकत्र आलेले आहेत. म्हणजे हा जो संघर्षाचा जो पहिला टप्पा आहे हा थेट टप्पा हा महायुतीमधल्या घटक पक्षांच्या संघर्षाचा एक पहिला टप्पा आहे. म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध भाजप. त्यातही शिवसेनेनं उद्धव ठाकरे गटाची याच्यामध्ये मदत घेतलेली आहे. हे देखील अभूतपूर्व आहे की जे एकनाथ शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नेते एकमेकांवरती तोंडसुख घेतात, त्या दोन्ही पक्षांची युती कणकवलीमध्ये झालेली आहे. त्यामुळं हा एक मोठा अँगल या सगळ्या निवडणुकीला आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा जो अँगल आहे तो आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील भांडणाचा देखील दुसरा पदर या साऱ्या निवडणुकीला आहे. कारण एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांचा जो संघर्ष आहे तो ठाणे महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका आणि एकूण ठाणे जिल्हा यापुरता आता मर्यादित राहिलेला नाही. रवींद्र चव्हाण जसे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले तसं त्यांनी एकनाथ शिंदे यांना कोंडीमध्ये पकडण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून ते मूळचे कोकणातले असल्यामुळं त्यांचं स्वाभाविक लक्ष हे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीवरती आहे. त्यातूनच मग त्यांनी भाजपला त्या ठिकाणी एक हाती मिळवून देण्यासाठी कंबर कसलेली आहे. म्हणजे रवींद्र चव्हाण यांचं सर्वाधिक लक्ष कोणत्या जिल्ह्यावर असेल याचं उत्तर देखील ते आहे, ते सिंधुदुर्ग आहे. म्हणजे भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा पहिला टप्पा, दुसरा टप्पा एकनाथ शिंदे विरुद्ध रवींद्र चव्हाण हा दुसरा टप्पा, तिसरा टप्पा जो आहे त्या ठिकाणी नारायण राणे यांचे सुपुत्र असलेल्या मंत्री नितेश राणे विरुद्ध आमदार निलेश राणे यांच्यातील सुप्त स्पर्धेचा देखील एक अँगल, एक कोन या साऱ्या निवडणुकीला आहे. त्यामुळं असे 3 मुद्दे एकमेकांच्या विरोधात असल्यामुळं या कणकवलीच्या निवडणुकीला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यातही निलेश राणे जे गेली 10 वर्ष हे राजकीय पदापासून वंचित होते, त्या अर्थानं त्यांचं राजकीय करिअर संपुष्टात आलं असं बोललं जात होतं, त्यांना गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयाचा गुलाल लागला. तेव्हापासून निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर भक्त झालेले आहेत. त्यामुळं भले आपल्या भावाच्या विरोधात, जो भाऊ आपला पालकमंत्री आहे, जो भाऊ आपण एकाच घरामध्ये राहत आहोत, त्याच्या विरोधात देखील पक्ष म्हणून जाण्यासाठी निलेश राणे यांनी मागे पुढे पाहिलेलं नाहीये. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा विस्तार करण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. आणि भले त्यासाठी भाजपशी म्हणजे पर्यायानं नितेश राणे यांच्याशी उघड संघर्ष झाला तरी चालेल, पण मी मागे हटणार नाही अशा भूमिकेनं ते रणांगणामध्ये उतरलेले आहेत. त्यांनी अक्षरशः सिंधुदुर्गमध्ये राजकीय दृष्ट्या गोंधळ घातलेला आहे. इतका गोंधळ घातलेला आहे की जो भाजपचे कार्यकर्ते विजय केनवडेकर होते त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्याकडची कॅश ही निवडणूक आयोगाला दाखवेपर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे. यातला एक दुसरा भाग असा आहे की हेच केनवडेकर कधी काळी नारायण राणे यांच्या निवडणुकीसाठी देखील अशाच प्रकारचं काम करत होते, असा आरोप माजी आमदार वैभव परब यांनी केलेला आहे. त्यामुळं भले एक वेळेस आपल्याच वडिलांना मदत करणाऱ्या कार्यकर्त्याच्या विरोधात जाऊन देखील मी आपल्या पक्षासाठी काम करू शकतो, हे निलेश राणे यांनी दाखवून दिलेलं आहे. आता या दोघा भावांनी एकमेकांवरती टीका केलेली नाहीये. आतापर्यंत संयमानं बोलत आहेत. आम्ही पक्षीय भूमिका मांडत आहोत, आम्ही आमच्या विकासाची भूमिका मांडत आहोत, आमचं घर अजूनही एकत्र आहे, एकाच घरामध्ये ते राहत आहेत
अशाच प्रकारची विधानं हे दोघेही भाऊ करत आहेत. पण अनेकांचं म्हणणं आहे आज ना उद्या हा जो संघर्ष आहे हा वैयक्तिक पातळीवरती देखील येऊ शकतो. सध्या निलेश राणे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनाच टार्गेट केलेलं आहे. रवींद्र चव्हाण यांच्यामुळे सिंधुदुर्गमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होऊ शकली नाही असा आरोप ते सातत्यानं करत आहेत. त्यांना नक्की काय त्यांचं काय दुखत आहे, त्यांना संपूर्ण महाराष्ट्र पडलेला असताना ते सिंधुदुर्गमध्येच का ठाण मांडून होते असा देखील प्रश्न निलेश राणे हे विचारत आहेत. त्यामुळं निलेश राणे यांच्या मनामध्ये काय आहे या प्रश्नाचं जर उत्तर शोधायचं असेल तर या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांना हे देखील दाखवून द्यायचं आहे की सिंधुदुर्गचा नेता हे केवळ एकटे नितेश राणे नाहीत, निलेश राणे हे देखील सिंधुदुर्गचे नेते होऊ शकतात असा देखील एक सुप्त हेतू मला वाटतं निलेश राणे यांच्या मनामध्ये आहे. त्यासाठीच त्या नगरपालिका निवडणुकीचा पुरेपूर वापर करून घेत आहेत. इतकी टोकाची भूमिका हे दोघे बंधू घेतील असं कोणालाही वाटलेलं नव्हतं. असं वाटत होतं की हे ह्या दोघांमधले ॲडजस्टमेंट आहे. नितेश राणे हे राज्य पातळीवरती काम करतील आणि निलेश राणे हे जिल्ह्यामध्ये काम करतील. पण प्रत्यक्षामध्ये काय घडलं, जसे नितेश राणे हे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले स्वाभाविकच त्यांच्या शब्दाला महत्त्व प्राप्त झालं. त्यांच्या शब्दानुसार सगळी यंत्रणा हलू लागली आणि निलेश राणे यांना देखील असं वाटलं असेल की मी सिनियर आहे, मी 2009 मध्ये पहिल्यांदा खासदार झालेलो होतो, मी नितेश यांच्यापेक्षा सिनियर आहे, त्यामुळे माझा देखील दबदबा वाढला पाहिजे अशी सुप्त इच्छा त्यांच्या मनामध्ये आली नसेल तर ते आश्चर्यच मानायला हवं. त्यामुळं या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सिंधुदुर्ग हा केवळ नितेश राणे यांच्या शब्दावर चालत नाही तर निलेश राणे या नावाची देखील ताकद याच्यामध्ये महत्त्वाची ठरेल हेच त्यांना दाखवून द्यायचं आहे. आता याच्यामध्ये त्यांचे जे वडील आहेत ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची भूमिका काय आहे तर त्यांनी देखील आता अशी भूमिका मला वाटतं थोडीशी ती अलिप्ततेची भूमिका घेतलेली आहे. आता निलेश राणे असा दावा करत आहेत की दोन्ही पक्षांची युती व्हावी असं नारायण राणे यांना देखील वाटत होतं, पण रवींद्र चव्हाण यांनी तसं घडून दिलेलं नाही. म्हणजे नारायण राणे यांना असं देखील वाटत होतं की या दोन पक्षांची युती झाली म्हणजे आपल्या दोन पुत्रांमधला देखील संघर्ष टाळला जाईल असं स्वाभाविक त्यांना वाटणं अपेक्षित होतं. जर निलेश राणे यांचं म्हणणं खरं मानलं तर रवींद्र चव्हाण यांनी ही युती होऊन दिलेली नाही. त्यामुळं स्वाभाविकच भाजप आणि शिवसेना एकमेकांसमोर उभे ठाकले. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे हे या निमित्तानं एकमेकांच्या समोर झुंजत आहेत आणि दोन सख्खे भाऊ हे देखील एकमेकांना आजमावत आहेत आणि सिंधुदुर्गचा नेता कोण हे या निवडणुकीमध्ये सिद्ध करण्याची दोघांमध्येही स्पर्धा लागलेली आहे. तर या निकालाकडे या सिंधुदुर्गच्या सगळ्या मतदानाच्या प्रोसेसकडे आपल्या सर्वांचं लक्ष असेल आणि निलेश राणे यांनी केनवडेकर यांच्या घरी छापा टाकला. त्यानंतर नितेश राणे यांनी देखील त्यांच्या घराला भेट दिली आणि हे जे पैसे होते केनवडेकर यांच्या घरातले ते त्यांच्या व्यवसायासाठीचे पैसे होते, त्यांचा आणि निवडणुकीचा कोणताही संबंध नाही असा दाखला देत केनवडेकर यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही असं त्यांनी पाहिलेलं आहे. आणि जाताना एक इशारा दिलेला आहे की हमाम में सभी नंगे होते हैं. म्हणजे वेळ पडली तर निलेश राणे देखील अशाच प्रकारच्या कृत्यामध्ये गुंतलेले आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे. अजूनही दोघा भावांनी संयम पाळलेला आहे, पण हा संयम कधीही फुटू शकतो असं या निवडणुकीच्या सगळ्या वातावरण वाटत आहे. आणि निलेश राणे यांनी देखील यादी धमकी दिली आहे. मतदानाच्या शेवटच्या सभेत आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये मी आणखीन काही भानगडी मी सांगणार आहे, आणखीन काही गुपितं मी सांगणार आहे असं सांगून भाजपला पर्यायानं रवींद्र चव्हाण यांना आणि अर्थातच पर्यायानं नितेश राणे यांना अडचणीत आणण्याचा पवित्रा निलेश यांनी घेतलेला आहे. त्यामुळं या निवडणुकीत काय होईल हे आपण पाहत राहूया. त्यासाठी लेट्सअपला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.